सायली, रविराज आणि प्रतिमा यांच्या भरधाव गाडीचे ब्रेक्स अचानक फेल झालेत आणि त्यांची गाडी आता एका भयंकर अपघाताचा शिकार होणार आहे. राकेशने ऑइल पाईप कापून असा खतरनाक कट रचलाय की आज एकाच रात्रीत सुभेदारांचा आणि किल्लेदारांचा पूर्ण वंश कायमचा संपणार आहे. बापरे, आता अर्जुन सायलीला वाचवू शकेल का? मैत्रिणींनो, एपिसोडच्या सुरुवातीलाच आपली सायली देवाच्या मूर्तीसमोर आणि गणपती बाप्पांसमोर हात जोडून उभी असते. ती खूप टेन्शनमध्ये दिसतीये आणि देवाला म्हणते, देवा, मी जे करतीये ते बरोबर तर आहे ना? मी आज पहिल्यांदा आईंशी आणि पूर्ण आजींशी खोटं बोलतीये. पण देवा, तुला माझा हेतू माहितीये ना? मी प्रतिमा आत्या, रविराज काका ह्यांना पण अजून काहीही सांगितलेलं नाही. मी जे करणार आहे त्यात मला यश दे देवा. माझ्या पाठीशी रहा. अगं बाई, सायलीच्या मनात नक्की काय चाललंय? आणि चमत्कार बघा ताई, ती असं बोलताच गणपती बाप्पाच्या डोक्यावरील फूल बरोबर खाली पडतं. जणू देवच तिला सांगतोय की मी तुझ्या पाठीशी आहे. हा सीन बघून मला तर खूप भारी वाटलं. त्यानंतर सीन जातो तो प्रतापराव आणि अश्विनकडे. हे दोघे गाडीत बसलेले असतात. अश्विन जरा आश्चर्याने विचारतो, तुम्ही अचानक मला भेटायला कसं काय आलात आज? तेव्हा प्रतापराव प्रेमाने म्हणतात, अचानक नाही रे, तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. अश्विनला वाटतं काही गडबड आहे. तो विचारतो, काय झालं डॅड? काही प्रॉब्लेम झालाय का? डॅड लगेच म्हणतात, छे छे, प्रॉब्लेम कसला होणार आहे? रिलॅक्स. प्रॉब्लेम वगैरे काही नाहीये. अरे काय रे, फक्त प्रॉब्लेम असला तरच मी तुझ्याबरोबर बोलायचं का? नाही म्हणजे तुझा बाप म्हणून मी अशा सहज गप्पा नाही करू शकत तुझ्याबरोबर. अश्विन म्हणतो, हो, पण आज तुम्ही फक्त गप्पा मारायला माझ्या हॉस्पिटलपर्यंत नक्कीच नाही आलात. मम्माने तुम्हाला प्रियाबद्दल सगळं सांगितलंय ना डॅड? त्यावर डॅड उदासपणे म्हणतात, आणि खरं तर त्यातच मला जास्त वाईट वाटलंय. अश्विन चिडतो आणि म्हणतो, प्रियाने केलेली प्रत्येक गोष्ट वाईटच असते डॅड, त्यामुळे वाईट वाटणं साहजिक आहे. पण डॅड त्याला समजावतात, नाही नाही, प्रिया कशी वागली त्याच्याशी मला काही देणं घेणं नाहीये. तिचा माझा काही संबंधही नाहीये. मला या गोष्टीचं वाईट वाटलंय की या सगळ्या गोष्टी मला तुझ्या मम्माकडून कळल्या, तुझ्याकडून नाही. अश्विन म्हणतो, तुम्ही तिथे नव्हता डॅड म्हणून. डॅड समजावतात, अरे पण फोन होते ना, एक कॉल करायचा होता आणि म्हणायचं होतं की डॅड, मला तुमच्याबरोबर महत्वाचं काहीतरी बोलायचंय. ही सगळी कामं टाकून आलो नसतो का रे? अश्विन खूप भावूक होतो आणि म्हणतो, मी इतक्या चुका केल्यात ना डॅड, की मला आता त्याचं ओझं तुमच्यावर नाही टाकायचंय. बापरे, अश्विनची ही अवस्था बघून खूप वाईट वाटत होतं. डॅड त्याला धीर देत म्हणतात, अश्विन, तुम्ही मुलं आमच्याबरोबर मनमोकळेपणाने काही बोलत नाही ना, यातच जास्त ओझं वाटतं आम्हाला. कुठल्याही परिस्थितीत आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत. हा विश्वास तुम्हाला का नाही वाटत? अश्विन, मला तुमचा बाप होण्यापेक्षा तुमचा मित्र व्हायला जास्त आवडेल. तर मला सांग, प्रियाबद्दल आणि तिच्या त्या बाळाबद्दल तुला काय वाटतं? आणि प्लीज, कुठलाही आडपडदा ठेवू नकोस. अश्विन अगदी ठामपणे सांगतो, मी अगदी मनापासून सांगतोय डॅड. प्रियाबद्दल आणि तिच्या पोटातल्या बाळाबद्दल मला काहीही वाटत नाहीये आणि या बाबतीत मी ठाम आहे की तिच्या पोटातलं बाळ माझं नाहीये. डॅड त्याला विचारतात, अश्विन हे बघ, घरातल्या सगळ्यांना तू सांगितलंस की घरात प्रियाचा विषय बंद करायचा. पण तो विषय तू अजूनही तुझ्या मनातून काढून टाकलेला नाहीयेस, हो ना? अरे, एखादी मुलगी वाईट वागली म्हणून जगातल्या सगळ्या मुली वाईट होत नाहीत अश्विन.
पण अश्विन दुःखाने म्हणतो, मला आता ना कोणावरही विश्वास ठेवायला खूप भीती वाटते. डॅड त्याला आयुष्यात पुढे जाण्याचा सल्ला देतात. एक गोष्ट लक्षात ठेव अश्विन, तू तेव्हाच या गोष्टीतून बाहेर पडू शकशील, तेव्हा तुझ्या आयुष्यातली मोकळी जागा कोणीतरी भरून काढेल. अश्विन लगेच नकार देतो. नाही डॅड, नाही प्लीज, तुम्ही याचा विचारसुद्धा करू नका. हे जवळजवळ अशक्य आहे. डॅड प्रेमाने म्हणतात, अरे जवळजवळ ना, म्हणजे अशक्य नाहीये. अश्विन, माझं ऐक. यातून बाहेर पड. आयुष्याची परत नव्याने सुरुवात कर. तुझ्या मनात जर काही शंका असतील तर माझ्याबरोबर बोल. तुला जर रडावंसं वाटलं तर माझ्या खांद्यावर डोकं ठेवून रड. पण असं मनातल्या मनात घुसमटू नकोस. हे ऐकून अश्विन डॅडच्या खांद्यावर डोकं ठेवून हमसून हमसून रडायला लागतो. तो म्हणतो, थँक्यू डॅड. माझ्या आयुष्यात पुढे काय होईल ना मला माहीत नाही. पण तुमचा हात माझ्या पाठीवर आहे या कॉन्फिडन्सने खरंच खूप बरं वाटतंय डॅड. मैथिलींनो, बाप लेकाचा हा प्रसंग खरंच खूप हृदयस्पर्शी होता. इकडे रात्रीची वेळ असते. आकाशात पूर्ण चंद्र दिसतोय. अर्जुन आणि सायली घराबाहेर उभे राहून काहीतरी सिक्रेट प्लॅनिंग करत असतात. अर्जुन काळजीने म्हणतो, हे बघ, आपण जे ठरवलं, जे प्लॅन केलंय त्याप्रमाणेच सगळं होऊ दे. लास्ट मोमेंटला प्लॅन चेंज करू नकोस तू प्लीज. सायली सुद्धा ठामपणे म्हणते, मी जे करणार आहे तुम्ही जसं सांगितलंय तसंच करीन. अर्जुन तिला धीर देत म्हणतो, ओके. आणि जर तुला मध्ये भीती वाटली किंवा काही असं वाटलं किंवा अनइझी वाटलं, मला लगेच फोन कर. मागेच असेन मी. सायली बरं म्हणते आणि विचारते, तुम्ही ते खेळणं आणलेत ना? अर्जुन म्हणतो, हो हो, आणलंय. ते जरा राहून गेलं. आणि मग अर्जुन ते बाहुलीचं खेळणं सायलीला देतो. मैत्रिणींनो, ती बाहुली बघताच लगेच एक फ्लॅशबॅक दिसतो, जिथे लहान तन्वी आणि लहान अर्जुन त्या बाहुलीसोबत खेळत असतात. काय भारी कनेक्शन दाखवलंय ना? इतक्यात रविराज आणि प्रतिमा आत्या तयार होऊन येतात. रविराज म्हणतात, चला निघायचं ना? सायली म्हणते, हो निघूया. अर्जुन म्हणतो, बरं मला जरा काम आहे, मी निघतो. रविराज त्याला निरोप देतात. प्रतिमा सायलीला म्हणते, सायली पुढे बस तू, म्हणजे तुला हादरे नाही बसणार. रविराज पण म्हणतात, हो मागे खूप धक्के बसतात. पण सायली प्लॅनप्रमाणे म्हणते, नाही नको, मी मागेच बसते, तुम्ही दोघं पुढे बसा. प्रतिमा आश्चर्याने विचारते, का? सायली म्हणते, कारण असंच, मला आत्ता पुढे बसावंसं नाही वाटते. आणि मला जसं वाटेल तसंच करायचं, असं आपलं ठरलंय ना? आणि ते सगळे गाडीत बसतात. पण मैथिलींनो, खरा धक्का तर आता बसतो. तिथे अंधारात तो नीच राकेश लपलेला असतो. तो खाली जमिनीवर सांडलेलं ऑइल बघतो आणि त्या ऑइलला हात लावून राक्षसासारखा हसतो. तो स्वतःशीच म्हणतो, रविराज, प्रतिमा आणि तन्वी किल्लेदार, तुम्हाला कायमचं बाय बाय. तो गाडीमध्ये काहीतरी भयंकर बिघाड करत असतो आणि म्हणतो, आता थेंब थेंब करून सगळं ब्रेक ऑइल संपेल आणि मग गाडी धराम. ही बातमी लवकरात लवकर पप्पांना द्यायला हवी. बापरे, हे सगळं किती भयानक आहे. गाडी आता रात्रीच्या अंधारात रस्त्यावरून धावत असते. अचानक हवा बदलते. रविराज म्हणतात, अचानक वारा कसं काय सुटलाय? प्रतिमा काळजीत म्हणते, पाऊस येईल असं वाटतंय. यंदा खूप उशीर झालाय. रविराज म्हणतात, पाऊस नाही, वादळ येईल असं वाटतंय. तिकडे अर्जुन त्याच्या गाडीतून या सर्वांच्या मागे येत असतो. हवा बदललेली बघून तो स्वतःशीच म्हणतो, अचानक हवा कशी बदलली? सगळं ठीक होईल ना? देवी आई, तूच माझ्या बायकोची आणि माझ्या बाळाची रक्षा कर.
इकडे रविराज सायलीला विचारतात, सायली, आपल्याला नक्की इथूनच पुढे जायचंय ना? सायली म्हणते, हो, याच रस्त्याने पुढे जायचंय. प्रतिमा विचारते, आपण नेमके कुठे जातोय हे आता तरी सांगावसं वाटतंय का तुला सायली? रविराज म्हणतात, सायली आपल्याला न सांगता घेऊन जाते, याचा अर्थ नक्कीच ती आपल्या कुठल्या तरी मंदिरात घेऊन जाणार आहे. सायली म्हणते, हो, याच रस्त्याला पुढे एक मंदिर आहे, तिथेच जातोय आपण. प्रतिमा काळजीत म्हणते, वेगळ्या कुठल्या तरी रस्त्याने जाता आलं असतं तर बरं झालं असतं. अहो, जरा सावकाश चालवा. रविराज हो म्हणतात. इकडे घरी सुद्धा वादळाची चाहूल लागलीय. विमल, कल्पनाताई आणि अस्मिता हॉलमध्ये असतात. विमल म्हणते, वारा खूप सुटलाय. कल्पनाताई काळजीत म्हणतात, अचानक कसं काय वातावरण बदललं? असं काय झालं असेल? विमल म्हणते, मी दार खिडक्या बंद करून घेते. गाडीमध्ये आपली सायली बसलेली असते. तिला आता हळूहळू भूतकाळातल्या गोष्टी आठवायला लागतात. ती बघते तर तिला लहान तन्वी दिसायला लागते. आणि मैत्रिणींनो, गाडी चालवताना रविराज काकांच्या चेहऱ्यावर सुद्धा एक वेगळाच तणाव दिसतोय. जणू ते पण खूप घाबरलेत. त्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट जाणवतीये. आणि मग हॉस्पिटलमध्ये बेडवर झोपलेले मधुभाऊ दाखवले जातात. त्यांना सायली जे बोलली होती ते आठवते. आणि ती म्हणते, मधुभाऊ, सांगा ना मधुभाऊ, तन्वी आणि माझ्या सगळ्या आवडीनिवडी एकसारख्या आहेत. आमच्या सवयी एकसारख्या आहेत. हा फक्त योगायोग नाहीये ना मधुभाऊ? मधुभाऊ, रविराज काका आणि प्रतिमा आत्यांची मुलगी, पूर्णा आजींची लाडकी नात, सगळ्यांची लाडकी तन्वी मीच आहे का? पुढे सायली खूप डिस्टर्ब दिसतीये. ती तिच्या हातातल्या खेळण्याकडे बघते आणि तिला सगळं आठवायला लागतं. ती जशी मागे वळून बघते ना, तसा तिला थेट भूतकाळ दिसतोय. मागून नागराज भरधाव गाडी घेऊन येताना तिला दिसतोय. तो नागराज हाताने तिला पुढे बघायला सांगतोय. आणि त्याचं ते भयानक राक्षसी हसणं, बापरे, माझ्या तर अंगावर काटा आला. इकडे गाडीतलं ब्रेक ऑइल थेंब थेंब खाली पडतंय आणि संपत चाललंय. हे रविराज काकांना माहीतच नाहीये. पण त्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन आहे. आणि सुदैवानं अर्जुन आपल्या सायलीच्या सुरक्षेसाठी गाडी घेऊन बरोबर रविराजांच्या गाडीच्या मागेच आहे. आता सीन जातो तो थेट जेलमध्ये. तिथे नागराज, सचिन आणि राकेश उभे आहेत. नागराज राकेशला विचारतो, म्हणजे तू काम करूनही टाकलंस? त्यावर तो नीच राकेश म्हणतो, जे काम तुम्हाला 25 वर्षापूर्वी जमलं नाही ते आज होणार आहे. अर्जुन, सायली, रविराज, प्रतिमा यांचा खेळ खल्लास. सचिन पण त्यात दुष्टपणाने म्हणतो, अर्जुन आणि सायली मेल्याच्या दुःखातून ते कधीच बाहेर पडू शकणार नाहीत. नागराज खात्री करून घेतो, पण तू सगळा प्लॅन नीट केलायस ना राक्या? राकेश अभिमानाने सांगतो, हो पप्पा, मी इतकं चोख काम केलंय ना की आज त्या चौघांना कोणी वाचवू शकणार नाही. हे ऐकून नागराज खुश होतो आणि म्हणतो, राक्या, काय बावळट होतास रे तू. म्हणजे मला वाटायचाच बरं का, पण US वरून आल्यापासून ना तू जाम बदललायस, हुशार झालायस, डोकं वापरायला लागलायस. सचिन म्हणतो, नागराज अंकल, तुमची इतकी जुनी इच्छा आता तुमचा मुलगा पूर्ण करतोय. राकेश हसून म्हणतो, आता थोड्याच वेळात मला ही बातमी कोणीतरी फोन करून सांगेल की तुमचा काका गेला. नागराज म्हणतो, ही बातमी आली की अख्ख्या पनवेलमध्ये पेढे वाटायचे बरं का राक्या. पण कोणालाही कळता कामा नये, हे पेढे तुझ्याकडून आहेत. राकेश निर्लज्जपणे म्हणतो, हे सगळं होईल हो, पण त्याआधी मला खोटं खोटं रडण्याची ऍक्टिंग करायला हवी ना. रविराज काका, रविराज काका, काका गेला. आणि तो खोटं रडण्याचं नाटक करतो. मैत्रिणींनो, हे तिघे किती निर्दयी आहेत बघा. यांना तर अजिबात दयामाया नाहीये.
तिथे घरी आपली पूर्ण आजी झोपेत असते आणि तिला भास होतोय की लहान तन्वी तिला हाका मारतीये. तन्वी म्हणते, पूर्ण आजी, पूर्ण आजी. पूर्ण आजी झोपेतच बडबडते, तन्वी, तन्वी, तन्वी कुठेस तू? तन्वी रडत म्हणते, मला वाचव ना पूर्ण आजी. पूर्ण आजी घाबरून म्हणतात, तन्वी, तन्वी मला दिसत का नाहीयेस तू? प्रताप, प्रतिमा, रविराज, तन्वीला वाचवा कोणीतरी, तन्वी कुठल्या तरी संकटात आहे. त्या जोर जोरात ओरडतात, तन्वी, तन्वी. अरे पुन्हा तन्वीचा आवाज येतो, पूर्ण आजी, पूर्ण आजी. आजी पुन्हा ओरडतात, तन्वी. त्यांचा हा आरडाओरडा ऐकून कल्पनाताई, अस्मिता आणि अश्विन तिथे पळत येतात. कल्पनाताई विचारतात, काय झालं पूर्णाजी, काय झालं पूर्णाजी? आजी घाबरलेल्या अवस्थेत म्हणतात, तन्वी, तन्वीला वाचवा कोणीतरी, तन्वी संकटात आहे, माझ्यासमोर घेऊन या तिला. अस्मिता त्यांना समजावते, पूर्णाजी शांत हो, तुला स्वप्न पडलं असेल. अश्विन म्हणतो, हे बघ, काहीही झालेलं नाहीये. तुझा डोळा लागला असेल आणि तुला स्वप्न पडलं असेल, काहीही झालेलं नाहीये. आणि तन्वी कुठे आपल्याला माहित नाहीये पूर्णाजी, तुला आठवतंय ना? अस्मिता म्हणते, प्लीज शांत हो पूर्णाजी. कल्पनाताई त्यांना पाणी देतात. हे घ्या, पाणी घ्या पूर्णाजी, हे घ्या. पूर्णाजी रडत म्हणतात, स्वप्न होतं ते, इतकं अभद्र स्वप्न. मला कोणीतरी देवी आईच्या समोर घेऊन चला, त्याशिवाय माझं मन शांत नाही होणार. बापरे, पूर्ण आजींच्या जीवाची घालमेल बघून आपल्यालाही रडू येतं. इकडे गाडीत सायलीला आता सगळं एकदम स्पष्ट आठवायला लागले. तन्वी अर्जुनला हाका मारते असं तिला दिसते. तिला लहानपणीचे तन्वी आणि अर्जुन एकत्र खेळताना दिसतायत. अर्जुन तिच्या गळ्यात ते लॉकेट घालतोय आणि म्हणतोय, हाय तन्वी. सायलीला आता तन्वीचा चेहरा अगदी स्पष्ट दिसतोय आणि ती स्वतःशीच म्हणते, मला पहिल्यांदा हा चेहरा इतका स्पष्ट दिसतोय. आणि मैत्रिणींनो, इथून पुढे पुढच्या एपिसोडचा प्रोमो सुरू होतो, जो अत्यंत थरारक आहे. रविराज गाडी चालवताना ओरडतात, ब्रेक लागत नाहीये प्रतिमा. हो ताई, त्यांच्या गाडीचा ब्रेक खरंच फेल झालाय. तिकडून अर्जुन आपली गाडी रविराज यांच्या गाडीच्या अगदी जवळ आणतोय आणि ओरडतोय, सिनियर हँडब्रेक, हँडब्रेक. तो त्यांना हँडब्रेक लावायला सांगतोय. आणि सायलीला पुन्हा पुन्हा तन्वी आणि अर्जुन दिसतायत, जे एकमेकांना हाका मारत आहेत, हाय तन्वी, हाय अर्जुन. सायली स्वतःशीच म्हणते, मला सगळं आठवते. गाडी आता रविराज यांच्या कंट्रोलच्या बाहेर जाताना दिसतेय आणि सायली डोळे विस्फारून म्हणते, मला प्रत्येकाचा चेहरा आठवतोय. म्हणजे ह्याचा अर्थ मीच तन्वी आहे. बापरे मैत्रिणींनो, फायनली सायलीला आठवलंय की तीच खरी तन्वी आहे. पण आता त्या भरधाव गाडीचं काय होणार? आणि अर्जुन त्यांना सुखरूप वाचवू शकेल का? हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच भन्नाट अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.